शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। हे बघा मित्रांनो, सोयाबीनमधलं मोठं गांजरी गवत काढणं चालू आहे। 2-3 दिवस सारखाच पाऊस होता, आज थोडा उघाड असल्यामुळं मोठं गांजरी गवत काढून घ्यावा म्हणल्या। तुम्हाला सोयाबीन दाखवतो मित्रांनो, बघा। माझे चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। मला सोयाबीन दाखवतो। शेतकरी माणूस हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। हे बघा सोयाबीन मित्रांनो, याच्यामध्ये मोठं सोयाबीन गांजरी गवत झालं होतं, ते गांजरी गवत काढून असं बाहेर टाकायलो। हे बघा, पुन्हा जास्त मोठं झाल्याच्या नंतर सुद्धा त्याचं बी पडून अनेक त्या एक झाडाचं रूपांतर अनेक झाडामध्ये होते, त्याच्यामुळं मोठं आहे तेव्हाच सोयाबीनमधलं गांजरी गवत काढणं हे फार महत्त्वाचं आहे। हे बघा सोयाबीन मित्रांनो, माझ्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओला लाईक करा। माझे लॉंग व्हिडिओपेक्षा शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात मित्रांनो, कारण लॉंग व्हिडिओ घ्यायला टाईम नसते, शेतीचे काही बरेच असे कामं असतात, त्याच्यामुळं शॉर्ट व्हिडिओ जास्त करून शॉर्ट व्हिडिओ सोडतो आम्ही। हे बघा सोयाबीन मित्रांनो, कसं आहे कमेंटमध्ये सांगा। अशा प्रकारे या सोयाबीनमधलं गांजरी गवत काढून असं साईडला टाकून द्यायला बघा मित्रांनो। जास्त नाही गांजरी गवत, थोडंफार आहे, पण तेवढं सुद्धा राहू नये माझ्या मते सोयाबीनमध्ये गांजरी गवत, असं माझी इच्छा आहे। हे साईडला थोडी तूर टाकली होती, हे सोयाबीन आहे बघा मित्रांनो। शेतकरी माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे। व्हिडिओ बघता अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व माझा लाईव्ह बघत राहा, माझ्या शॉर्टला लाईक करा। हे बघा, एखादं तिळाचं झाड निघालेलं आहे सोयाबीनमध्ये। शेतीकल्लं वातावरण, असं निसर्गरम्य वातावरणामध्ये बघा आवाज कसा छान यायलाय। हे गांजरी गवत झालेलं आहे बघा सोयाबीनमध्ये। अशा प्रकारे झाड झालेलं काढून घेत आहे बघा मित्रांनो। हे बघा सोयाबीन मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व माझ्या व्हिडिओला लाईक करा। चला ठेवतो शेतकरी मित्रांनो, नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू। बाय यूट्यूब फॅमिली।